ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वासनात् वासुदेवस्य वशितं भुवनत्रयम् सर्वभूतनिवासोऽसि श्रीवासुदेव नमस्तुते। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ अग्रे कुरुणामथ पाण्डवानां दुःशासनेनाहत वस्त्रकेशा कृष्णात् परम् ॐ अग्रे करुणामथ पाण्डवानां दुःशासनेनाहत वस्त्रकेशा। कौरवांच्या सभेमध्ये घडलेला हा प्रसंग आहे। या प्रसंगाचं वर्णन बिल्वमंगलाचार्यजी महाराज करतात। बिल्वमंगलाचार्यजी महाराजांच्या गोविंद दामोदर स्तोत्रामध्ये या प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे। महाराजांच्या वाणीमध्ये कृष्ण चरित्र आहे। सकल कृष्ण चरित्राचाच उद्घोष आहे। अग्रे कुरुणामथ पांडवानां द्यूताचा खेळ पूर्ण झालेला आहे। पांडव आपलं सगळं राज्य हरून बसले। द्यूताचा खेळ सुरू होण्याआधी शकुनीनं म्हटलं होतं खेळ चांगला रंगला पाहिजे, म्हणून डाव जे लावायचे आहेत ते मोठे मोठे लावावे। सर्वप्रथम सगळं सैन्य, सगळी भूमी, सगळे धनकोश, क्रमाक्रमाने सगळं राज्य, असे डाव लागले पाहिजे। ते पांडवांनी मान्य केलं, युधिष्ठिर महाराजांनी मान्य केलं। खेळ आरंभ झाला आणि त्या खेळामध्ये कौरवांच्या बाजूने शकुनी खेळत होते, पांडवांच्या बाजूने युधिष्ठिर खेळत होते। खेळ सुरू असताना शकुनी जे सांगायचे तसे डाव पडायचे।
आणि प्रत्येक डाव शकुनी जिंकत होते. करता 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 सगळं राज्य गेलं, सगळे धनकोश गेले, सगळी भूमी गेली, सगळं सैन्य गेलं. आता पांडवांच्या जवळ काही राहिलं नाही. कुटील शकुनी म्हणाला की हे युधिष्ठिरा, अजून तुमच्याजवळ एक वस्तू शिल्लक आहे, ती तुम्ही पणाला लावू शकता. ती जर पणाला तुम्ही लावली तर आतापर्यंत जे तुम्ही गमावलेलं आहे ते सगळं तुम्हाला परत. युधिष्ठिर महाराज स्वतःला हारून बसलेले आहेत, दास झालेले आहेत कौरवांचे. सगळे भाऊ पणाला लावले होते. सर्वप्रथम सहदेवजी महाराजांना पणाला लावलं आणि शकुनीने डाव जिंकला. शकुनी म्हणाले की आता मला समजलं की सहदेवाला पणाला का लावलं. तो सावत्र भाऊ आहे ना. हे शब्द ऐकता बरोबर सहदेवजी महाराजांना फार क्रोध आला. सहदेवजी महाराज उसळले आणि शकुनीला सांगायला लागले की हे कुबुद्धी सुबलनंदना, आमच्यामध्ये सख्खा सावत्र असं काही नाही. आमचे पांडवांचे प्रमुख युधिष्ठिर महाराज आहेत. ते जे करतील हे सगळं आम्हाला मान्य आहे. आमच्यामध्ये भेद नाही. अभेदत्वाची घोषणा सहदेव महाराजांनी केली आणि शेवटी कुरुक्षेत्राच्या भूमीवर सहदेवांनीच त्या शकुनीचा अंत केला. शकुनी म्हणाले एक अजून तुमच्या जवळ आहे, ते जर तुम्ही पणाला लावलं तर आतापर्यंत जे जे गमावलेलं आहे ते तुम्हाला परत. युधिष्ठिर महाराजांच्या लक्षात येत नव्हतं काय पणाला लावता येईल आता. शकुनी म्हणाले पांचाली आहे, द्रौपदी आहे. करायला नको होतं, कारण पांडव स्वतःला हारून बसलेले आहेत. हारलेल्या पांडवांना द्रौपदीजी पणाला लावता येईल का? पण युधिष्ठिर महाराजांनी द्रौपदीजीला पणाला लावलं. शकुनीने डाव जिंकला. जल्लोष करायला लागले कौरव. जिंकली पांचाली. मयसभेमध्ये कौरवांचा अपमान करणारी जिंकली. पांडवांनी माना खाली घातल्या. शकुनी म्हणाले दुर्योधना, आता सगळं तुझं झालेलं आहे. दुर्योधन क्रोधाने ओरडायला लागला की जा दुःशासना, घेऊन ये त्या द्रौपदीला. कौरवांचा अपमान केला होता ना, त्याचा दंड आता तिला मिळाला पाहिजे. दुःशासन गेले. ज्या सदनामध्ये द्रौपदीजी थांबली होती तिथे गेले. हात मारायला लागले. सांगायला लागले की दुर्योधन महाराजांचं तुम्हाला बोलावणं आहे, सभेमध्ये हजर व्हा. पुन्हा पुन्हा दुःशासन सांगायला लागला. द्रौपदीजींनी ते ऐकलं. सुरुवातीला उत्तरच दिलं नाही, पण पुन्हा पुन्हा जेव्हा तो ओरडायला लागला तेव्हा उत्तर दिलं की जाऊन सांगा, मला आज्ञा करण्याचा अधिकार केवळ युधिष्ठिर महाराजांचा आहे. दुसऱ्या कोणाच्या आज्ञेचं पालन मी करणार नाही. दुःशासन परत आला. सभेमध्ये सांगितलं, दुर्योधनाला सांगितलं, महाराज पांचाली सभेमध्ये यायला तयार नाही. ती युधिष्ठिर महाराजांच्याच आज्ञेचं पालन करेल, दुसऱ्या कोणाच्या आज्ञेचं पालन करणार नाही. हे शब्द
जेव्हा दुर्योधनानं ऐकले, दुर्योधन म्हणाला, अरे आता तिला काय अधिकार राहिला बोलण्याचा, तिचे केस धरून ओढत आणा. दुशासन गेला, पुन्हा हाक मारायला लागला, हे पांचाली, पांडव तुला हरून बसलेले आहेत, आता तू पांडवांची राहिलेली नाहीस, तू आता कौरवांची आहेस. आता तिथे तुला चलावं लागेल सभेमध्ये. तू जर तयार नसेल तर तुझे केस धरून मी तुला फरफटत ओढत नेईल. दुःशासनानं अंतरकक्षामध्ये प्रवेश केला, त्या द्रौपदीजीचे केस धरले आणि ओढायला लागला. ती एक वस्त्रा होती. द्रौपदीजीला ओढत ओढत सभेमध्ये आणलं केस धरून. भयंकर दृश्य आहे. ओ सगळी सभा दंग झाली. द्रौपदीजीनं आपले केस सोडवून घेतले आणि ती भीष्म पितामहाच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणायला लागली, हे पितामह, माझ्यावर कृपा करा. मी आपल्या कुळाची कुलवधू आहे. माझ्या अब्रूचं रक्षण करा. हे अधर्मी कौरव माझा छळ करीत आहेत. मला सभेमध्ये केस धरून ओढून आणलं. माझा अपमान करीत आहेत. तुम्ही कुळामध्ये ज्येष्ठ आहात. सगळ्या जगामध्ये तुमची कीर्ती वंदनीय आहे. हे प्रभू, माझं रक्षण करा. हात जोडून विनंती केली भीष्म पितामहांना. भीष्म पितामहांनी मान खाली घातली. खूप पश्चाताप व्हायला लागला. दिलेल्या वचनाचं पालन करणं फार अवघड झालेलं आहे. अधर्माचं आचरण कौरव करीत आहे. त्या अधर्म आचरणाला समर्थन देत आहे. मान खाली घातली. माता द्रौपदीच्या लक्षात आलं, हे आपलं रक्षण करणार नाही. माता द्रौपदी द्रोणाचार्यांच्या समोर गेली. द्रोणाचार्यांना विनंती करायला लागली, महाराज, आपण कुळाचे गुरु आहात, कुलगुरु आहात. आपली तपश्चर्या जगाला माहीत आहे. आपलं तपतेज जगामध्ये वंदनीय झालेलं आहे. हे भारद्वाज कुलोत्पन्ना, हे द्रोणाचार्या, माझ्या अब्रूचं रक्षण करा. माझ्यावर फार कठीण प्रसंग आलेला आहे. आपण मंत्रवान आहात. आपण हातामध्ये जल घेऊन मंत्रोच्चार जर केला आणि ते जल या कौरवांवर जर शिंपडलं तर हे सगळे जागच्या जागी भस्म होऊ शकतील. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. ऋषी मुनीमध्ये आपण पूज्य आहात. आज मी आपल्या समोर प्रार्थना करीत आहे, माझं रक्षण करा. द्रोणाचार्यांनी मान खाली घातली. खूप अपमान होत आहे असं त्यांना वाटलं, बोलले नाही. आता माता द्रौपदी धृतराष्ट्राच्या समोर गेली. धृतराष्ट्राला म्हणायला लागली की हे राजा, ज्या सिंहासनावर तू बसलेला आहेस ते सिंहासन अजामिळ महाराजांचं आहे, ज्यांचा पुरुषार्थ जगत वंदनीय आहे, ज्यांचे पुण्यकर्म फार श्रेष्ठ आहे. ज्या सिंहासनावर हे राजा तुम्ही बसलेले आहात ते रंतीदेवाचं सिंहासन आहे. रंतीदेव महाराजांनी अशी जगामध्ये उज्ज्वल कीर्ती केली की त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आले होते.
आणि तिघांनीही त्यांच्यावर कृपेचा वर्षाव केला होता. हे सिंहासन त्यांचं आहे. हे भरत महाराजांचं सिंहासन आहे, ज्यांनी गंगोत्रीपासून गंगासागर समुद्रापर्यंत 51 यज्ञ केले होते. हे कुरु महाराजांचं सिंहासन आहे. या सिंहासनावर बसलेल्या श्रेष्ठ राजा महाराजांचा प्रताप आठवा, त्यांचं चरित्र आठवा. असं या कुळामध्ये यापूर्वी कधीही झालेलं नाही. हे कोणीही मान्य करणार नाही. आपल्या कुलवधूचा अपमान होत आहे, आपलेच पुत्र करीत आहेत. धृतराष्ट्राने एका शब्दाचाही उच्चार केला नाही. माता द्रौपदीच्या लक्षात आलं, भीष्म पितामह बोलत नाही, द्रोणाचार्य बोलत नाही, धृतराष्ट्र बोलत नाहीत. मग गांधारी माता जी धृतराष्ट्राच्या बरोबरीनं बसलेली होती, गांधारी मातेला विनंती केली, हे माते, तुझं महात्म्य फार मोठं आहे, तू सती आहेस, धर्माचं आचरण करून तपश्चर्या करून जगामध्ये सती म्हणून तू मान्यता मिळवलेली आहेस. एका स्त्रीचं दुःख एक स्त्री चांगल्या प्रकारे समजू शकते. हे माते, ओ माझं रक्षण कर, मी तुला शरण आलेली आहे. गांधारीने सुद्धा एकाही शब्दाचा उच्चार केला नाही. कोणी बोलत नाही. भयंकर विटंबना होत आहे. विदुर महाराजांनी पाहिलं, त्यांचं अंतकरण कासावीस झालं. विदुरजी महाराज उठले, सभा सोडून निघून गेले. पांडवांकडे पाहिलं. पांडवांकडे जेव्हा पाहिलं तर तेव्हा पांडवांनी करुण दृष्टीनं द्रौपदीजीकडे पाहिलं आणि सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्यांचे शस्त्र खाली ठेवलेले आहेत. धर्मस्वरूप असलेले धर्मराज युधिष्ठिर महाराज काही बोलत नाहीत. भीमसेनजी महाराजांना शांत केला आहे. युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनजी, नकुलजी, सहदेवजी सगळे खाली माना घालून बसलेले आहेत. सगळी सभा पाहत आहे द्रौपदीजीला. आता दुःशासन उठून उभा राहिला आणि बोलायला लागला, हे पांचाली, कोणी तुझ्या रक्षणासाठी येणार नाही. आणि हे पहा ना, तुझे 5 पती आणि तू कशाची सती? दुःशासना, पाहतोस काय? तिचे वस्त्र फेड. दुःशासन पुढे सरसावला. द्रौपदीजीचं वस्त्र ओढायला लागला. द्रौपदीजी वस्त्राला धरून ठेवत होती. द्रौपदीजीची विटंबना भर सभेमध्ये व्हायला लागली. बिल्वमंगलाचार्यजी महाराजांनी या प्रसंगाचं वर्णन केलं. ओम अग्रे कुरुणामथ पांडवानां दुःशासनेना हत वस्त्रकेशा कृष्णातदाक्रोश दन्यनाथा गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. कोणीही आता आपल्या मदतीला यायला तयार नाही. कोणी आपली मदत करू शकत नाही. या कौरव सभेमध्ये आपला अपमान करण्याचा कौरवांचा प्रयत्न आहे.
व्याकुळ झाली माता द्रौपदी. परमात्म्याचं स्मरण करायला लागली, कृष्ण परमात्म्याचं स्मरण करायला लागली. गोविंद दामोदर माधवेती. द्वारकाधीश प्रभू एक क्षणही विलंब करू शकले नाही. धावत निघाले, प्रचंड वेगानं परमात्मा धावत निघाले. परमात्मा वस्त्र झाले. तो दुःशासन वस्त्र ओढत होता, वस्त्रांचा ढीग पडला होता. द्रौपदीजीनं वस्त्र हृदयाजवळ धरून ठेवलं होतं, पण शेवटी हात सोडून दिले. सर्व भार त्या परमात्म्यावर सोडला. सर्व भार परमात्म्यावर सोडल्यानंतर सगळे पाहत आहे, हा काय चमत्कार आहे. सगळे चकित झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत, क्रोधित झालेले आहेत. काहींना क्रोध आला हे भयंकर दृश्य पाहून. काहींच्या अंतःकरणामध्ये भय संचार झाला. हे काहीतरी भयंकर घटना आता होणार आहे, भयाचा संकेत आला. निर्लज्ज कौरव ते मात्र हसत होते. भीष्म पितामह उठून उभे राहिले. श्रीकृष्ण परमात्म्याच्या पितांबराचा पदर जेव्हा त्यांना दिसला तेव्हा ते ओरडले, थांब दुःशासना, हे दुःशासना. अरे ते द्रौपदीचं वस्त्र नाही, तो श्रीकृष्ण परमात्म्याचा पितांबर आहे. हे बंद करा. भीष्म पितामहाची ही आज्ञा ऐकताबरोबर सगळी सभा स्तंभित झाली. धृतराष्ट्र थरथरायला लागला. माता द्रौपदीचे डोळे बंद आहेत, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. परमात्म्याचं स्मरण करत आहे. हे परमात्मा, आता संकटातून सोडावणार तुझ्या विना दुसरं कोणी नाही. अग्रे कुरुणामथ पांडवाना दुःशासनेनारत वस्त्रकेशा कृष्णा तदाक्रोश दन्यनाथा गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. ओम. आता भीमसेनजी महाराज उठून उभे राहिले. क्रोधानं त्यांचं अंग थरथरत होतं. द्रौपदीजीचा झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. ते उच्च स्वरामध्ये बोलायला लागले, रे कौरवांनो, भयंकर कर्म तुम्ही केलेला आहे आणि या कर्माचा दंड तुम्हाला मी देईन. तुम्ही पांडवांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास असा दंड दिला आहे. पांडवांचं राज्य कपटानं तुम्ही हिसकावून घेतलेलं आहे. आम्ही जाऊ वनामध्ये, वनवास भोगू, अज्ञातवास भोगू आणि नंतर आमचं पैतृक राज्य
प्राप्त करण्यासाठी येऊ आणि हे कौरवांनो तुम्हाला दंड देऊ. ज्या दुःशासनानं द्रौपदीजीच्या केसाला स्पर्श केलेला आहे त्याचे बाहू मी उपटून टाकील. त्याच्या रक्तानं माखलेल्या हातांना मी द्रौपदीचे केस बांधेन. तोपर्यंत द्रौपदी आपले केस बांधणार नाही. आणि ज्या दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये हे भयंकर विचार आलेले आहे त्याचं वक्षस्थळ फोडून टाकीन, त्याचं रुधिर प्राशन करीन. आणि जर मी हे खरं करणार नाही, बोललेले शब्द खरे करणार नाही, तर पितृलोकांमध्ये प्राप्त होणारी जी गती असते ती मला न मिळो. आणि गदा भूमीवर भीमसेनजी महाराजांनी आदळला. सगळ्या अंगाचा थरकाप झाला. सगळे कौरव दचकले. धृतराष्ट्र थरथरायला लागला. उठून उभा राहिला धृतराष्ट्र आणि म्हणायला लागला, शांत व्हा, शांत व्हा. झालेले कर्म फार भयंकर आहे, झालेली घटना फार भयंकर आहे. हे द्रौपदी, तू आमची कुलवधू आहेस. तुझा झालेला अपमान भयंकर आहे. त्याचा मला खेद वाटतो. तुला मी 2 वरदानं द्यायला तयार आहे. तू माझ्याकडून 2 वरदानं मागू शकते. हरवलेलं राज्य प्राप्त करू शकते. तू आता मला 2 वरदानं मागावे. माता द्रौपदीनं 1 वरदान मागितलं. हे राजा, पांडवांना कौरवांनी अधीन केलेलं आहे. पांडवांना सशस्त्र मुक्त करावं. माता द्रौपदीनं हे वरदान मागितलं. हारलेल्या पांडवानं द्रौपदीजीला हारलं होतं आणि त्या द्रौपदीनं हे वरदान मागितलं आणि हारलेल्या पांडवांना मुक्त केलं. युधिष्ठिर महाराज म्हणाले की नियमाप्रमाणे आम्ही 12 वर्षाचा वनवास भोगू, 1 वर्षाचा अज्ञात भोगू आणि परत येऊन आमच्या राज्याची मागणी करू. सगळ्या त्या सभेला वंदन केलं पांडवांनी, हात जोडले. युधिष्ठिराच्या मागे, महाराजांच्या मागे मागे आपापले शस्त्र घेऊन पांडव निघून गेले. माता द्रौपदी ही त्यांच्या मागे निघून गेली. अग्रे कुरुणामथ पांडवाना दुःशासनेना हत वस्त्रकेशा कृष्णा तदा क्रोश धन्यनाथा गोविंद दामो धर्माधवेती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माता द्रौपदीजीचा गौरव केला. महाराजांच्या वाणीमध्ये सगळे शास्त्र आलेले आहेत. सगळ्या शास्त्रांचा परामर्श आहे. महाराजांचे अभंग पाहिले की लक्षात येतं. अहिल्या द्रौपदी सीता चारी मुख्यमंदोदरी पतिव्रता. अहिल्या द्रौपदी सीता चारी मुख्यमंदोदरी पतिव्रता. नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र. होय कुळगोत्र उद्धरण
त्यांच्या नामाचा उच्चार केला की कुलगोत्राचा उद्धार होतो, वाणी पवित्र होते. जे आपल्या चिंतनामध्ये आहे तेच आपल्या वाणीमध्ये पाहिजे. ज्यांचं चरित्र फार श्रेष्ठ होऊन गेलेलं आहे त्यांचं चिंतन करावं. त्यांनी केलेलं चरित्र अंतःकरणामध्ये धारण करावं. ह्या पतिव्रता सांगितल्या. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, पांडव पत्नी द्रौपदी, राम प्रभूच्या पत्नी जगज्जननी सीताजी आणि रावणाची पत्नी मंदोदरी. ज्यांच्या जीवनामध्ये चरित्राचा प्रकाश पडलेला आहे त्याचा उच्चार केलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. मनुष्याच्या जीवनात चरित्रालाच महत्व आहे. ते चरित्र जोपासलं पाहिजे, ते श्रेष्ठ झालं पाहिजे. चांगलं होण्याची संधी दररोज आहे, कायम आहे, शाश्वत आहे. ओम हरि ओम. संकल्प विकल्प सांडोनिया दुरी. मनामध्ये उगवणारे संकल्प विकल्प हे दूर बाजूला सारा. महाराज म्हणतात बाजूला सारा. संकल्प विकल्प सांडोनिया दुरी. वाचे हरी हरी उच्चारावे. नाही बद्धकता तया संसाराची. जाचनी यमाची मग कैसी. श्रेष्ठ चरित्र अंतःकरणामध्ये धारण केलं, श्रेष्ठ आचरण केलं की मनुष्याचं चरित्र उज्ज्वल होऊन जातं. वाणीमध्ये परमार्थ आल्यानंतर, परमात्म्याचं नाम आल्यानंतर मग ते जीवन कृतार्थ होतं. मग त्याच्या जीवनामध्ये यमाची जाचणी राहत नाही. हो, सगळं मंगल झाल्यानंतर मग अमंगल्याचा स्पर्श होईल कसा? तुका म्हणे नाम पवित्रची वाचे. महाराज म्हणतात की वाणीमध्ये पवित्रच नाम पाहिजे. तेणे होय असाचे जन्मफळ. मग जीवन सफळ होऊन जातं, जीवन कृतार्थ होऊन जातं. आचरणाचं महत्व आहे. स्त्रियांसाठी आदर्श आचरण आहे म्हणून त्यांना सती म्हटलेलं आहे. पतिव्रतेचं आचरण, पतीलाच परमात्मा मानून आचरण केलेलं आहे. प्रेरणादायी चरित्र आहे. श्रद्धा भावे हरी हरी उच्चारण मनुष्यानं करावं. हरिनामाचा जप करावा. मनुष्याचं चिंतन बदललं पाहिजे, मनुष्याची वाणी बदलली पाहिजे, मनुष्याचं आचरण बदललं पाहिजे. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची तळमळ आहे. श्रद्धा भावे हरि हरि उच्चारण. मग तया कैसे संसार बंधना. दिव्य चरित्राची उजळना जन्म सफळ. ओ माता द्रौपदीचं दिव्य चरित्र जगामध्ये वंदनीय आहे. ओम. द्रौपदीजी ही द्रुपद महाराजांची कन्या होती. द्रुपद महाराजांचा अपमान द्रोणाचार्यांनी केला होता. त्यांच्या अंतःकरणामध्ये ते दुःख होतं. त्या दुःखानं ते जळफळत होते.
झालेला अपमान. आणि एक दिवस त्यांनी काही तांत्रिकाशी संपर्क केला. त्या तांत्रिकाकडून ज्ञान प्राप्त केलं. त्यांनी सांगितलं की यज्ञ करा आणि यज्ञाच्या द्वारे संततीची प्राप्ती करून घ्या. याज उपयाज नावाचे ते तांत्रिक होते. त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं. द्रुपद महाराजांना यज्ञाच्या द्वारे कन्या प्राप्त झाली, यज्ञामधून प्रगट झाली होती, म्हणून तिला याज्ञसेनी सुद्धा म्हटलेलं आहे. जसा मनुष्याचा जन्म होतो त्याप्रमाणे द्रौपदीजीचा जन्म नाही. ती यज्ञामधून प्रगट झाली होती. यज्ञाचं हविष्य द्रुपद पत्नीला द्यायचं होतं. पूर्णाहुती जेव्हा झाली, प्रसाद देण्याची वेळ जेव्हा आली, तेव्हा याजने सांगितलं की महाराणीला बोलवा. द्रुपद महाराजांनी बोलावणं पाठवलं, पण महाराणीच्या मुखामध्ये तांबूल होतं. महाराणी म्हणाली, मी मुखप्राशन करून येते. मुखप्राशनासाठी निघून गेली. यायला उशीर लागला. याज नावाचे जे याज्ञिक होते ते म्हणाले की आम्ही प्रतीक्षा करणार नाही. राणी जर हजर नाही तर त्या हातामध्ये असलेलं ते हविष्य त्यांनी हवनामध्ये टाकलं. राणीची वाट पाहिली नाही. आणि मग त्या हवनकुंडामधून याज्ञसेनी प्रगट झाली. ती आहे द्रौपदी. द्रुपद महाराजांच्या 3 संतती आहेत. दृष्टद्युम्न जे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पांडवांचे महारथी झाले होते. दृष्टद्युम्न. दुसरे शिखंडी, काशी नरेश राजाची कन्या अंबा. त्या अंबेनं जलामध्ये उडी घेऊन देहत्याग केला होता. भीष्म पितामहाला नष्ट करण्याचा प्रण केला होता. तीच अंबा शिखंडीच्या रूपामध्ये द्रुपद महाराजांच्या वंशामध्ये जन्मली होती. आणि तिसरी द्रौपदी, माता द्रौपदी. माता द्रौपदीचं पूर्वजन्मीचं तप आहे. घोर तपाचरण पूर्वजन्मी केलं होतं. हरि ओम. पित्याला अनेक कन्या होत्या. पूर्वजन्मीचा हा प्रसंग आहे. पित्याला अनेक कन्या होत्या. त्या कन्यांचे विवाह क्रमाक्रमाने करून दिले. शेवटची कन्या होती केतकी. केतकीला विचारलं, हे केतकी, तुझ्या विवाहाची वेळ झालेली आहे, आता तुझा विवाह करणं अगत्याचं आहे. केतकीनं पित्याच्या समोर हात जोडले, प्रार्थना केली, हे पिता, माझा विवाह करू नका, मला आराधन करायचं आहे. आणि केतकी हिमालयामध्ये गेली. एका जलस्तोत्राच्या किनारी बसून घोर तपाचरण करायला लागली. तिच्या डोळ्यामधून अश्रुबिंदू जे पडले जलामध्ये ते पुष्प झाले. ते खालच्या मार्गे वाहत जायला लागले. तिच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणले, देवांनी विघ्न आणले. आपल्या निश्चयावर दृढ राहिली केतकी. तिची दृढता पाहून शिव भगवानांनी वरदान दिलं. शिव भगवान प्रगट झाले. हे केतकी, तुझ्या अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे ते तू मागाव. आणि केतकीनं शिव भगवानला वरदान मागितलं, हे परमेश्वरा, सर्व गुण संपन्न मला पती प्राप्त व्हावे. 5 वेळा म्हटलं.
सर्व गुण संपन्न मला पती प्राप्त व्हावे, सर्व गुण संपन्न मला पती प्राप्त व्हावे, सर्व गुण संपन्न मला पती प्राप्त व्हावे, सर्व गुण संपन्न मला पती प्राप्त व्हावे. शिव भगवाननी वरदान दिलं. केतकी, तुला वरदान दिलं, तुला 5 पती पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होत. भूतलावर द्रौपदी म्हणून तू प्रगट होशील आणि 5 देव तुझे पती असतील. जगामध्ये तू दिव्य चरित्र करशील. जसा पांडवांचा जन्म शिवकृपेनं झाला होता, तसंच शिवकृपेनं पांडवांना वरदान प्राप्त झालं होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमो नमः. ओम शिवकृपा झाली. ही लीला आहे. बिल्वमंगलाचार्यांनी द्रौपदीजीच्या चरित्राचा उद्घोष केला. अग्रे कुरुणामथ पांडवानां दुःशासनेन वस्त्रकेशा कृष्णा तदाक्रोशदन्यनाथा गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. हरि ओम. गोउक निंदत गोउक वंदत गोउक देतहि आई भक्षण गोउक आय लगावत चंदन गोउक डारत दूरी तच्छन गोउक हे मूरख दीसत गोउक हे आही विचक्षण गो सुंदर काहुसु रागन द्वेष जानहु साधु के लक्षण. राजस्थान के सुप्रसिद्ध कवि जिन्होंने राजस्थान की भूमि में जन्म लिया है और बड़ा दिव्य चरित्र किया है, सुंदर पदों की रचना की है. पदों के माध्यम से समाज को
धर्म का उपदेश दिया है, आचरण का उपदेश दिया है। ओ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मागील मुमुक्षु जे होते, मागील मुमुक्षु जे होते, तिही ऐसिया जाणो निमाते, कर्मे केली समजते धनुर्धरा। मागे जे जे मुमुक्ष होऊन गेले, जे जे भक्त होऊन गेले, त्यांनी परमात्म्याचं ज्ञान प्राप्त केलं, परमात्म्याला जाणलं आणि त्या परमात्म्याला तोषविण्यासाठी अशी कर्म केली। कर्मे केली समजते धनुर्धरा, ऐसी कर्मे त्यांनी केली। हे पद सुंदरदासजी महाराजांचं आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये जो भाव आलेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जो भाव आहे, तोच भाव या पदांचाही आहे। संत महात्म्याची वाणी ही वैश्विक असते, सगळ्या विश्वाला तोषविणारी असते। विश्वाचं दुःख, समस्त मानव जातीचं दुःख त्यांच्या वाणीमध्ये आलेलं असतं। कोक निंदत कोक वंदत। संताची काही लोक निंदा करतात, काही लोक वंदन करतात। संताला दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष पाहावे लागतात। त्यांच्या दृष्टीसमोर निंदकही असतात आणि त्यांच्या दृष्टीसमोर वंदकही असतात, भक्तही असतात आणि विरोधकही असतात। कोक निंदत कोक वंदत, कोक देत ही आई भक्षण। आणि काही असे भक्त असतात की ते भोजन घेऊन येतात आणि त्या संत महात्म्याला भोजन देतात। त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा असते, ते या निंदेकडेही लक्ष देत नाही। जो विरोध होत आहे, जो धिक्कार होत आहे त्या संताचा, त्याच्याकडे लक्ष देत नाही। ते आपलं कर्तव्य करतात, हे माझं भाग्य आहे, हे मला प्राप्त झालेली पुण्य राशी आहे, माझ्या पूर्वजांची ही पुण्याई आहे। माझ्या वाणीनं कधीही संत निंदा घडू नये, संताचा अपराध माझ्याकडून घडू नये। घडली तर संत सेवाच घडली पाहिजे, म्हणून ते भोजनही घेऊन येतात आणि भोजनही देतात। हात जोडून उभे राहतात। खूप जीवनामध्ये नम्रता आहे, संस्कार त्यांच्या अंतःकरणामध्ये फुलला आहे। सगळं जीवन संस्काराच्या सुगंधानं सुगंधित झालेलं आहे, असं त्यांचं जीवन आहे। सुंदरदासजी महाराज त्यांच्या चरित्राचा उच्चार करतात। कोक निंदत कोक वंदत। कोई निंदा करता है, कोई वंदन करता है, कोई आकर भोजन देता है, संत सेवा करता है। कोक आय लगावत चंदना। कोई संत का पूजन करता है, चंदन समर्पित करता है। कोक आय लगावत चंदना, कोडारत धूरी तत्क्षण। कोई गंदगी लेकर आता है और वो गंदगी संत के ऊपर डाल देता है। कोडारत धूरी तत्क्षण। अभी अभी पूजा की है एक भक्त ने, दूसरा गंदगी लेकर आता है और संत के ऊपर डाल देता है। उस संत का अपमान करने का हर प्रयत्न करता है। जगत में उसकी अपकीर्ति हो, जगत के लोग उस पर थूके, पत्थर मारे, उस पर कीचड़ फेंके, इस तरह का कार्य वो करता है।
उसे वो संत तत्व दिखाई नहीं देता। कोई कहे मूर्ख दिसत, इसे कहां संत बोल रहे हो? ये तो मूर्ख है, ये पाखंडी है, ये पापी है, ये ढोंग कर रहा है, ये आडंबर है, इसे कहां संत समझ रहे हो? धिक्कार करता है। हर दृष्टि से मुझे तो ये मूर्ख लगता है। ओम को कहे आही विचक्षणा, और कोई कहता है नहीं नहीं नहीं, ये गलत बात है, ये तो महात्मा है, कितनी सहनशीलता इसमें है, तुम जो कर रहे हो ये भयंकर है, ऐसा कार्य ना करो। उस बुरे कर्म करने वाले को समझाने वाला उससे कहता है सुंदर काहू सो राग ना द्वेष। लेकिन उस संत के अंतकरण में किसी के लिए राग नहीं है, किसी के लिए द्वेष नहीं है। वो तो केवल अपने परमात्मा को जानता है, अपने परम तत्व को उसे प्राप्त करना है। सुंदरदास जी महाराज कहते हैं ये साधु के लक्षण है। पुणे के निकट एक देहू नाम का ग्राम है। पवित्र पुण्य सलीला इंद्रायणी नदी के किनारे देहू नाम का वो पवित्र स्थान, कलियुग में वो तीर्थ हो गया है। वहां पर जगतगुरु तुकाराम महाराज ने निवास किया। अखंड भगवान नाम लेकर सारे जगत में महाराज जी ने अपना दिव्य चरित्र प्रकट किया। जो भी उनके बारे में सुनता है श्रद्धा से उनका अंतकरण भर आता है। हर किसी की इच्छा है कि मुझे जगतगुरु तुकाराम महाराज का दर्शन होना चाहिए, और लोग दूर दूर से आते हैं। और जब उन्हें श्री तुकाराम महाराज के दर्शन होते हैं तो उन्हें लगता है कि मेरा जीवन धन्य हो गया, आज मुझे महाराज जी के दर्शन प्राप्त हुए। हरि ओम। ऐसी ही वार्ता एक गांव में पहुंची। उस गांव में एक गणेश भक्त, गणपति जी के भक्त थे। उन्होंने जब तुकाराम जी महाराज का चरित्र सुना, उन्हें विश्वास नहीं हुआ। एक भक्त ने कहा कि तुकाराम जी महाराज के बुलाने पर प्रत्यक्ष परमात्मा भोजन ग्रहण करने आते हैं। उस गणपति भगवान भक्त ने कहा कि नहीं, ऐसा नहीं हो सकता। मैं गणपति भगवान से बात करता हूं, वो मेरे भगवान है, वो मेरे प्रश्नों का उत्तर देते हैं। हमेशा उनके साथ मेरी बातचीत चलती है, संवाद चलता है। उस भक्त ने कहा कि तुकाराम महाराज का संवाद परमात्मा के साथ अखंड चलता है, लेकिन उनके बुलाने पर परमात्मा भोजन के लिए भी आ जाते हैं। उस भक्त ने कहा कि यह संभव नहीं है, यह हो नहीं सकता। ठीक है, परीक्षा करके देख लो। उस गणपति भक्त ने तुकाराम जी महाराज को संदेश भेजा, निमंत्रण भेजा, भोजन के लिए पधारो। महाराज ने भोजन निमंत्रण स्वीकार कर लिया। जगतगुरु तुकाराम महाराज आए। उस गणपति भक्त ने स्वागत किया। तुकाराम जी महाराज ने कहा कि मैं हूं तुकाराम, देहू से आया हूं। आपका भोजन निमंत्रण मुझे मिला,
उस गणपति भक्त ने कहा कि ठीक है, थोड़ी देर में सिद्धता होती है, और सिद्धता हो गई। तुकाराम जी महाराज को उन्होंने बुला लिया, साथ साथ बैठे। एक तरफ गणपति भक्त बैठे हैं, दूसरी तरफ तुकाराम जी महाराज है। तुकाराम जी महाराज ने कहा कि और 2 पत्तल की व्यवस्था कीजिए, केवल हम दोनों नहीं हैं, मेरे भगवान भी आएंगे, विट्ठल भगवान भी आएंगे, और तुम्हारे गणपति भगवान भी आएंगे। चार पात्रों में भोजन परोसा गया, 4 पत्तले। तुकाराम जी महाराज ने हाथ जोड़कर प्रार्थना की, भगवान को निमंत्रण दिया, विट्ठल भगवान को निमंत्रण दिया। विट्ठल भगवान आए, आसन ग्रहण किया, दिख रहे हैं, जगत गुरु तुकाराम महाराज को दिख रहे हैं, लेकिन वो जो भक्त है, गणेश भक्त, उसे नहीं दिखाई दे रहे। उसे ऐसा एहसास हो रहा है, ऐसे फीलिंग आ रहे हैं कि कोई तो भी बैठा है, लेकिन दिखाई नहीं देता। महाराज जी ने कहा कि मेरे पंढरीनाथ तो आ गए, अब मेरे पंढरीनाथ प्रसाद ग्रहण करेंगे, बड़े कृपालु है, दयालु है, तुरंत आ गए। अब आप एक काम कीजिए, आप गणपति भगवान को भी बुलाइए। गणपति भगवान ने कहा कि नहीं, ऐसा तो कभी मैंने किया नहीं, मैंने कभी उन्हें बुलाया नहीं, आप बुलाकर देखिए। और गणपति भक्त ने हाथ जोड़े और बुलाने लगे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। बार बार बुला रहे हैं, लेकिन गणपति भगवान नहीं आ रहे। गणपति भक्त के अंतःकरण में भाव निर्माण हो गया कि जो बात सुनी थी वो सत्य है। तुकाराम जी महाराज का अधिकार बहुत बड़ा है, परमात्मा उनकी सुनते हैं। एक संत को किसी नास्तिक ने कहा, देयर इज नो गॉड, इफ देयर इज गॉड शो मी, देन आई विल बिलीव। और उस संत ने उत्तर दिया था, ड्यूरिंग द डे वी कैनॉट सी द स्टार्स, but can we say that there are no stars? दिन में तारे दिखते नहीं हैं, क्या हम कह सकते हैं कि वहां पर तारे नहीं हैं? तुम्हारे अंतःकरण में भाव नहीं है, इसीलिए तुम्हें परमात्मा का अनुभव नहीं होता है। तुम ये नहीं कह सकते कि परमात्मा ही नहीं है। इतने बड़े संतों ने, ऋषि मुनियों ने, चिंतकों ने, विचारकों ने जिस बात का प्रतिपादन किया है, वो बात असत्य कैसे हो सकती है? वो असत्य क्यों बोलेंगे? Why they will tell the lie? What they told is true, only you cannot experience it. तुम्हारे अंतःकरण में वो भाव जब पैदा होगा तो तुम्हें भी अनुभव होगा कि इस विश्व को चलाने वाली कोई शक्ति है, और वही शक्ति परमात्मा है। भिन्न भिन्न नाम है, लेकिन तत्व तो एक ही है, एक ही तत्व का उच्चार है।
एकम सत्य विप्र वदंति बहुधा। संत महात्मा भिन्न भिन्न प्रकार से बताते हैं, लेकिन तत्व तो एक ही है। गणपति भगवान के उस भक्त को ग्लानि हुई, हाथ जोड़े, तुकाराम जी महाराज से प्रार्थना की, मेरे बुलाने से मेरे भगवान नहीं आते हैं, अब आप मुझ पर कृपा कीजिए, आप ही बुलाइए। और जगतगुरु तुकाराम महाराज ने गणपति भगवान का आह्वान किया, गणपति भगवान को बुलाने लगे और गणपति भगवान वहां पर आ गए। गणपति भगवान भक्त को एहसास हुआ, अनुभव हुआ कि कोई आकर बैठा है, कौन है दिखाई नहीं देता है। हरि ओम। मागील मुमुक्षु जे होते तिही ऐसिया जाणो निमाते, केली कर्मे समस्ते धनुर्धरा। मागे जे जे भक्त होऊन गेले त्यांनी परमात्म्याला जसं जाणलं तशा प्रकारे कर्म केले। अर्जुनजी महाराजांना श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश केला। वर्णावीते थोरी एका विठ्ठलाची, वर्णावीते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगो नये, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, त्यांचे नाम कोणी निघे चराचरी, साही वेदचारी वर्णिताती, अक्षय अढळ चळेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावे, त्यांचे नाम कोणी निघे चराचरी, साही वेदचारी वर्णिताती, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची। आचरणाचं शास्त्र सांगितलं। एका भक्तानं विचारलं, महाराज कसं करावं, काय करावं, काय करू नये? महाराजांनी उपदेश केला की त्या परमात्म्याचं महात्म्य वर्णन करायचं। वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, त्या परमात्म्याचं नाम घ्यायचं, त्या परमात्म्याचं महात्म्याचं गुणगान करायचं। किती आनंद आहे। फार भयंकर काळ आहे, कठीण काळ आलेला आहे। जगावर एवढं मोठं संकट आहे, 1.5 वर्ष व्हायला आलं, अजून संकटातून मार्ग सापडत नाही। कठीण परिस्थिती आहे। दुःखाचं चिंतन करत बसलं तर दुःखच दुःख आहे। त्या दुःखाचं चिंतन न करता ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, हेच आपल्यासाठी सार आहे।
हाच आपल्यासाठी आचरणीय धर्म आहे. त्या परमात्म्याची थोरवी गायन करायची. वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगो नये. मनुष्याचं काय वर्णन करावं, मनुष्याची कीर्ती काय गुणगान करावं, त्या परमात्म्याचं गुणगान करावं. उदंडची झाले उपजोनी मेले, उदंड झाले, त्यांनी जन्म घेतला आणि जन्मोनिया मेले. त्यांचं प्रारब्ध होतं तोपर्यंत राहिले आणि शेवटी नष्ट झाले. होनिया गेले रावरंक, राजे महाराजे रंक दास. असे किती किती जन्मले आणि किती किती मेले. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, त्यांचं नाम चराचरामध्ये कोणी घेत नाही. साही वेदचारी वर्णिताती, 6 शास्त्र आणि 4 वेद हे दशग्रंथ हे वर्णन करतात. जगद्गुरु महाराज त्यांचाही वरचं स्थान आहे, दशग्रंथीच्याही वरचं स्थान आहे. 6 शास्त्र आणि 4 वेद ज्यांना मुखोद्गत आहे त्यांना दशग्रंथी म्हणतात. आणि महाराज जे तत्वाचा उच्चार करतात हेच त्या दशग्रंथानं सांगितलेलं आहे. 6 शास्त्रांचा हा उपदेश आहे, 4 वेदांचा हा उपदेश आहे. महाराज साक्ष देतात. त्यांचे नाम कोणी निघे चराचरी, साही वेदचारी वर्णिताती. त्या वेदांनी हे वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता. अंतकरणामध्ये तो परमात्मा तुम्ही धारण केला, चित्तामध्ये धारण केला आणि त्या विठ्ठलाचं नाम तुम्ही घ्यायला लागले मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या प्रेमानं. राम कृष्ण हरि गोविंद, राम कृष्ण हरि गोविंद. वाणीमध्ये भगवन नाम आहे, मनामध्ये भगवत चिंतन आहे आणि देहानं त्या परमात्म्याची सेवा आहे, तीनही अंगानं. हो तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता. जन्म मरण व्यथा दूर होती. पुन्हा पुन्हा जन्म घेणं, पुन्हा पुन्हा जन्मोनिया मरण हे दूर होऊन जातं. हो मुक्ताईजीनं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ताटीच्या अभंगामधून दिव्य असा उपदेश केला आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गिरी गौवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. घर बांधिले डोंगरी,
विषया हिंडे दारोदारी, काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सगळ्या जगाला उपदेश आहे. जगामध्ये जे जे संत महात्मे होऊन गेले त्यांना उपदेश आहे. गिरी गौवारे कशासाठी, रागे पुरवली पाटी. संपत्ती गोळायला सुरुवात केली. रागानं पाठ पुरवलेली आहे. राग द्वेष काम क्रोध सगळे मागे लागलेले आहेत. साधूचा पोशाख धारण केला पण साधुत्व काही प्राप्त झालं नाही. ते साधुत्व प्राप्त होणं फार आवश्यक आहे. साधू खरा झाला पाहिजे, पूर्ण अंतकरणानं झाला पाहिजे. सगळं 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 त्या साधूनं परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. स्वतःलाही समर्पित केलं पाहिजे. परमार्थाचा उत्कर्ष झाला पाहिजे त्या साधूच्या संगतीमध्ये. तो परमार्थासाठी झटला पाहिजे. परमार्थाचा द्वेष त्याच्याकडून कधीही होऊ नये. साधूच्या अंतकरणामध्ये विराग पाहिजे. जगाबद्दल विराग आणि परमात्म्याबद्दल अनुराग. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. राग द्वेष काम क्रोध हे सगळे दोष आपल्या जीवनामध्ये नसावे, संताच्या जीवनामध्ये नसावे. मुक्ताई महाराजांनी आपल्या आजूबाजूचं जग पाहिलं. बाजूच्या जगामध्ये जे जे स्वरूप दिसलं, जे अमंगल दिसलं, जे विकृत दिसलं, त्याचा लय व्हावा, ते विलयाला जावं. फार दिव्य उपदेश केला. कसा असला पाहिजे. घर बांधिले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. एकांताचा वास केला पाहिजे साधूनं. डोंगरामध्ये घर बांधलं पण त्याचं मन भटकत आहे जगामध्ये. मनाचा संचार चाललेला आहे. विषयाच्या अधीन झालेला आहे मन. दारोदारी मन हिंडत आहे. त्याचं डोंगरी राहणं काही सफल झालं नाही. घर बांधिले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. ते मन जर स्थिर झालं नाही, त्या मनानं जर परमात्म्याचं चिंतन केलं नाही, तर मग वनवास जो आहे, वननिवास जो आहे तो सफल झाला नाही. वननिवास का पत्करला? कारण परमात्म्याचं चिंतन अखंड व्हावं. जगामध्ये भटकत असलेलं मन हे एका जागी स्थिर व्हावं, परमात्म्यामध्ये स्थिर व्हावं. काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. अंतकरणामध्ये निष्काम अवस्था निर्माण झाली नाही. काय ध्यान केलं, काय योग केला, कोणत्या धर्माचं पालन केलं? ब्रह्मचारीचा धर्म आहे, गृहस्थाचा धर्म आहे, वानप्रस्थाचा धर्म आहे, संन्यासाचा धर्म आहे. प्रत्येक धर्म भिन्न भिन्न आहे. त्या त्या वेळेला त्या धर्माच्या अनुसार आचरण करावं. व्यासनारायण भगवानांनी जे नियम दिलेले आहेत
ते आचरण करावं, म्हणजे आपले चारही धर्म सफल होतील, चारही आश्रम सफल होतील. पहिला आश्रम ब्रह्मचर्य आहे, विद्या प्राप्त करणं. गुरुच्या चरणी राहून मोठ्या विनम्रतेनं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशा प्रकारे राहून गुरुपासून ज्ञान प्राप्त करायचं. तो ब्रह्मचर्य आश्रम, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, त्याचे नियम आहेत. नंतर गृहस्थ, विवाह, संसार, मुलं बाळ, त्यांची देखभाल, ते गृहस्थाचं कर्तव्य, तोही धर्मच आहे. त्या नियमानुसार त्याचं पालन, सन्मार्गानं संपत्तीची प्राप्ती, सन्मार्गाचं आचरण. तिसरा धर्म वानप्रस्थ, मग समाजहिताची, लोकहिताची कामं करायची. आणि चौथा संन्यास, मग सगळं जग बाजूला सारलं, सगळं बाजूला सारलं आणि तो एक परमात्मा धारण केला. आता एकांतात राहायचं. काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. अंतरी निष्काम नाही. काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. सगळे दोष अंतकरणातून गेल्याशिवाय मग केलेला योग धर्म सफल होईल. सगळे दोष गेल्यानंतर. पण जोपर्यंत ते दोष आहे तोपर्यंत केलेला योग धर्म सिद्धीला जाणार नाही, केलेली तपश्चर्या सिद्ध होणार नाही. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओम ओम. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं. ओम. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं. जगना निहितपाणी मंडना मंडनाना. तरुण तुलसी माला कंधार कुंजनेत्रं. सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतया. सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतया. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.